दादरला मुंबईचं हृदय म्हणलं जातं. ह्याच दादरमध्ये आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. या मठची स्थापना श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी 29 मे 1910 केली होती. बाळकृष्ण महाराज तात महाराजांचे शिष्य होते. तात महाराजांच्या सहवासात राहून त्यांना स्वामींचे दर्शन झाले. तेव्हा त्यांनी अक्कलकोटचा दौरा करून स्वामींच्या पादुका इथे आणल्या आणि त्याच पादुका आज दादरच्या मठात आहेत. त्यावेळी मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे लोक या पादुकांचे दर्शन घ्यायला येत होते, कारण दर्शनासाठी दादर हे त्या लोकांना सोयीस्कर होते. म्हणून त्यांनी विचार केला की मठची स्थापना याच केंद्रस्थानात केली पाहिजे. त्यावेळी त्यांच्या मंडळींना एक बंगला सापडला. तो बंगला भूत बंगला म्हणून ओळखला जात होता. त्या बंगल्याच्या आतमध्ये भूतांचा वास होता असं मान्यता होती. ही गोष्ट त्यांनी बाळकृष्ण महाराजांना सांगितली. महाराज म्हणाले, आपण तिथेच स्वामींचा मठ बांधूया व सर्व भूतांना मुक्त करूया. महाराज म्हणाले, परत जा व टाळा खोलून पहा की आतमध्ये अत्तर व धूपचा सुगंध येतोय का. चमत्कारिक गोष्ट म्हणजे जेव्हा त्याने टाळा खोलला तेव्हा आतमध्ये त्यांना अत्तर व धूपचा सुगंध आला. महाराजांच्या सल्ल्यावर त्याने तो बंगला भाड्याने घेतला आणि त्याच ठिकाणी आज आपला दादरचा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे.